तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता वल्लरीच्या फोनवर सारखा सैतानाचा कॉल येत असतो. वल्लरी वैतागलेली असते. वल्लरी ही विचार करते की हे सगळं काय काय होते, का हा सारखा सैतान मला कॉल करून त्रास देतोय. ती सारखी कॉल कट करत असते. पण नंतर ना आता ती कॉल बघते, विचार करते की किती वेळा मी कॉल कट करणार आहे आणि म्हणूनच ती कॉल रिसीव करायचं ठरवते. जेव्हा आता ती कॉल रिसीव करते तेव्हा आता समोरून तिला धमकी येऊ लागते. माझा फोन कट करतेस, तुझी एवढी हिंमत वाढली का, असं काहीसं उदयकांत बोलू लागतो. उदयकांत म्हणजेच आता हा दुसरा तिसरा कोणी नाही तर अर्णवच्या सख्खा काका असतो, जो की रमाकांत जो आहे त्यांचा भाऊ. आणि त्यांनी वल्लरीला मदत केलेली होती आणि त्याचमुळे आता ते वल्लरीला कॉल करत होते. वल्लरीला सरळ कॉल करून म्हणतात की तू माझा फोन कट कसा करू शकते, त्यावर माझ्यासमोर कोणीतरी होतं म्हणून मी कॉल कट केला, असं देखील ती आता खोटं खोटं सांगू लागते. त्याच वेळेला इतक्या दिवसानंतर तुम्हाला माझी आठवण कशी आली असंही विचारलं जातं. त्याच वेळेला खरं तर ना मला पैसे हवे आहेत. कसले पैसे, कशाबद्दल बोलताय, त्यावर आता तिला सांगितलं जातं की एवढ्या काही दिवसांमध्ये जे जे काही प्रकरण घडवायचं होतं तेव्हा मी तुला मदत केली होती. आता तुला माझी मदत करायची आहे, सो तुला मला मदत करावीच लागणार आहे. मी जेवढं बोलेन तेवढे पैसे मला त्या ठिकाणी तुला आणून द्यावेच लागतील, असंही आता तो उदयकांत जो आहे तो सांगू लागतो. त्यावर वल्लरी आता खूप जास्त घाबरते. वल्लरीला कळत नसतं की काय करावं ते. वल्लरी आता फक्त ओके ओके बोलते आणि ती आता फोन ठेवते, कारण तिच्याकडे दुसरा पर्याय तो उरलेला नसतो. तर आता खूप जास्त तिला भीती वाटत असते फोन ठेवल्यावर की हे सगळं काय घडतंय माझ्यासोबत, म्हणजेच या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं बापरे खूपच भयानक आहेत या सगळ्या गोष्टी, असाही विचार ती आता करू लागते. कारण जर भूतकाळातील इतक्या दिवसांपासून ज्या गोष्टी लपवल्या आहेत ते सत्य बाहेर आलं तर माझं काही खरं नाही, असाही विचार ती आता करू लागलेली असते. दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण तिथे येऊन पोचलेले असतात आणि जेव्हा ते येतात ना तेव्हा मात्र आता इकडे तिकडे बघू लागतात. तर ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर, तुम्हाला या सगळ्याची सवय नसेल, तुम्ही राहू द्या, तुम्ही बसा, मी करते सगळं मॅनेज, मग तर झालं ना. पण आता अर्णव तिला म्हणतो की नको, मी करेन, मला आहे सवय आणि ताईसाठी करायचं आहे ना, तर एवढं तर मी ताईसाठी करू शकतो की, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता तीही विचार करते की ठीक आहे. मग आता अर्णवने आणि तिने काम वाटून घेतलेलं असतं. अर्णव तिला विचारतो आणि तिला सांगतो की तू ना वरची जळमट काढू नकोस, मी ती काढतो, तू खालचं खालचं झाडून घे. मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे आणि मग काय, तोंडाला रुमाल बांधून त्यांचं काम आता सुरू होतं, कारण त्यांना पटकन सगळं आवरायचं असतं आणि अंजलीताईंना मस्त साफसुथरी रूम द्यायची असते. आणि यासाठी तर दोघंही जण मिळून आता साफसफाई करायचं ठरवतात. छान असं क्लिनिंग वगैरे ते करतात आणि त्यानंतर आता म्हणतात की चला आपली बारी आहे, आपल्याला तर हे करावंच लागेल, आणि असं म्हणून आता सगळीकडनं साफसफाई करायला सुरुवात करतात. तर इथे जी ईश्वरी असते ती सुद्धा करत असते आणि त्यावेळेला खालीचे फुट्टे वगैरे ठेवलेले असतात ते एका साईडला करून ठेवते ती, कारण आता तिला पंखा वगैरे सुद्धा क्लीन करायचा असतो. तर ती उड्या मारून मारून तो पंखा क्लीन करायचा प्रयत्न करत असते, पण तिला काही केल्यात तो पंखा क्लीन व्यवस्थित करता येत नसतो. हे अर्णवने पाहिलेलं असतं. अर्णव लगेच ईश्वरीकडे जातो आणि ईश्वरीला म्हणतो की काय झालं, तर ईश्वरी खाणाखुणा करून सांगते की पंखा साफ करायचा आहे. त्याच वेळेला मग अर्णव तिला म्हणतो ओके थांब, आणि असं बोलून तो स्वतःच ना ईश्वरीला आता स्वतः उचलतो, जेणेकरून त्याने उचलल्यानंतर आता ईश्वरी जी आहे ती आता पाहतच राहते. ईश्वरी म्हणत असते की काय करताय, पण अर्णवने आता तिला हे सगळं साफ करण्यासाठी उचलून घेतलेलं असतं. मग अर्णव जेव्हा ईश्वरीला उचलून घेतो तेव्हा ईश्वरी एका वेगळ्याच दुनियेमध्ये हरवून जाते आणि तिला काहीच आठवत नसतं. आणि त्यावेळेला आता अर्णव तिला म्हणतो की पंखा साफ कर, त्याबरोबर ती आता पंखा साफ करायला लागते. जशी ती पंखा साफ करायला घेते तसं अर्णवच्या डोळ्यामध्ये धूळ उडते, कारण अर्णवने डोळे वरती केलेले असतात ना,
ना, त्यामुळे. तर आता अर्णव जेव्हा वरती बघत असतो तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये धूळ उडालेली असते आणि त्यामुळे हे सगळं काही होत असतं. ईश्वरीला कळतं की अर्णवच्या डोळ्यामध्ये धूळ गेलेली आहे, म्हणून ईश्वरी आता अर्णवच्या डोळ्यामध्ये आता अलगदपणे फुंकर मारू लागते. कारण आता अलगदपणे जेव्हा ती फुंकर मारते ना, तेव्हाच तर आता कुठे जाऊन बरं वाटतं. आणि जेव्हा ते बरं वाटतं ना, तेव्हा कुठे जाऊन अर्णव जो आहे तो पूर्णपणे ना अख्ख्या लादीवर साबणाचं पाणी टाकतो. त्याच्यामध्ये ईश्वरी पडते घसरून आणि ईश्वरी पडायला जाणार तेच अर्णवने सावरलेलं असतं. त्यामुळे आता त्यांचं इथे एक रोमॅन्टिक सीन पाहायला मिळतो. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांमध्ये असे पूर्ण हरवून जातात, पण आता त्यांना कामही पटापट करायचं आहे, त्यामुळे जास्त या सगळ्यामध्ये ते हरवून जात नाही, पटकन कामालाही लागतात. कारण पटकन काम करून अंजली ताईला ह्या घरात यायचं होतं. राकेश नाही आहे तोपर्यंत हे सगळं काही ते करत होते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं ईश्वरी किचनचं साफसफाई करते. भांडी वगैरे जी आहेत ती खराब झाली आहेत, ती आता पूर्णपणे पुसून वगैरे घेते, जेणेकरून त्या भांड्यांनासुद्धा काही घाण लागली असेल तर ती जायला हवी. त्यानंतर गॅस शेगडी सगळं काही क्लीन केलेलं असतं. जे अंथरूण असतात ते सुद्धा नीट ठेवलेले असतात. त्याचबरोबर चादरसुद्धा आता घातलेली असते आणि हे सगळं करून मस्तपैकी रूम छान क्लीन होते. आणि मस्तच झालं ना, आता अंजलीताईंना खूप छान वाटेल या रूममध्ये, असं ईश्वरी म्हणते. अर्णव म्हणतो की आज लाईफमध्ये पहिल्यांदा हे सगळं केलेलं आहे आणि ते सुद्धा ना फक्त आणि फक्त ताईसाठी, बाकी कोणासाठी मी एवढं केलंही नसतं. मला माहिती आहे अर्णव सर, तुम्ही हे सगळं ताईसाठी केले, पण ताईंनाही हे सगळं बघितल्यानंतर ना खूप जास्त आवडेल, यावरही माझा विश्वास आहे, असंही आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते. मग मिशन साफसफाई एकदम फत्ते ना, असं बोलून ती आता त्याला हात मिळवते, तर तोही तिला हात मिळवून सेकंड करतो. तर दुसरीकडे मात्र ती रिया जी आहे तिने आता इथे राकेशला काही पैसे दिलेले असतात आणि राकेश आता ते पैसे घेऊनच जाणार असतो. जेव्हा तो पैशांचं बंडल घेऊन जात असतो तेव्हा आता त्याला सांगितलेलं असतं की आता तर जातोयस, पण तुला रात्री यावं लागेल, तू मला तसं सांगितलं आहेस की तू रात्री येणार आहेस, मग लक्षात ठेव या गोष्टी, असंही म्हटलं जातं. मग त्यावर तो म्हणतो की हो माझ्या लक्षात आहे रात्री यायचं. मग तीसुद्धा फोन ठेवते आणि फोन ठेवल्यानंतर इकडे आता ती खूपच जास्त खुश असते, कारण तो रात्री येणार असतो. दुसरीकडे अंजली रूममध्ये येते आणि बघते तर काही सगळी साफसफाई आपल्या रूमची झालेली आहे. मग हे सगळं काही कोणी केलं, काय केलं, असाही विचार ना आता तिच्या मनामध्ये येत असतो आणि ती विचारते त्या वॉचमॅनच्या बायकोला. मग आता वॉचमॅन काकांची बायको सांगते की असं समजा देवानीच कोणाला तरी धाडलं असणार आहे आणि एवढं सगळं छान रूम करून दिली तुम्हाला. मग खरंच ना देवाचे आभारच मानायला हवेत, खूपच सुंदर झाली आहे ही रूम. आता तेवढ्यातच तिथे राकेश आलेला असतो आणि राकेशने सगळं सामान वगैरे आणलेलं असतं. राकेशला आता आलेलं बघून लगेच अंजली म्हणत असते की काय हो तुम्ही सकाळी कुठे गेला होतात, मला एकदाही कॉल करून सांगितलात नाही, मी तुम्हाला किती कॉल केले, बायको फोन सायलेंटला होता म्हणून कळलं नाही, आणि सकाळी ना तुझा नुकता डोळा लागला होता हे मला कळलं होतं, दिवसभर रात्रभर तू जागी होतीस म्हणूनच मी तुला त्रास द्यायचं नाही ठरवलं, पण आता बघ ना आपण आपल्या संसाराच्या सगळ्या गोष्टी आणल्यात मस्त, आता आपण सगळा काही व्यवस्थित जेवण वगैरे बनवू शकतो, असं देखील आता तो तिला म्हणत असतो. तेव्हा ती म्हणते की सॉरी मी तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला, मी किती विचार केला की तुम्ही कुठे गेला असाल. आता वॉचमॅनची बायकोसुद्धा आता निघून जाते. तर दुसरीकडे मात्र आता राकेश म्हणत असतो की चल आपण आता हे सगळं काही व्यवस्थित अरेंज करूया. दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी आता रूममध्ये आलेले असतात आणि त्याच वेळेला ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आता काय झालं आहे सर. मग अर्णव म्हणतो की खरं तर ना मला खूप जास्त ताईची आठवण येते, ताई आता माझ्याशी पुन्हा कधी बोलेल ना हेच मला कळत नाही आहे. त्यावर ईश्वरी अर्णवला समजावते आणि ईश्वरी अर्णवला सांगते की नका इतका विचार करू, मला माहिती आहे की ताई नक्कीच तुमचा राग जे आहे त्या जास्त दिवस तुमच्यावरचा टिकणार नाही आहे त्यांचा, कारण त्याही तुमच्यावर तेवढंच प्रेम करतात जेवढं तुम्ही करता. कारण मी ताईंना ओळखते, तुमच्यातली जे काही बॉन्ड आहे ते खूप छान आहे, पण आता मला माहिती ना ताईचा राग जेव्हा ताईला येतो ना तेव्हा तो राग जास्त वेळ टिकून राहतो, तो जात नाही पटकन, आणि म्हणूनच मला असं वाटतं आहे की नको, म्हणजेच
ताईचा राग इतक्यात तरी जाणार नाही. त्यावर ईश्वरी आता अर्णवला एक आयडिया देते. मी तुम्हाला सांगते ना तसं तुम्ही करा. अर्णव म्हणतो काय, तर ईश्वरी अर्णवला सांगते की डोळे बंद करा आणि तुम्ही हे आठवा की ताईसोबत तुम्ही कोणते कोणते प्रसंग घालवलेले आहे, छान छान मुमेंट्स तुम्ही आठवा. म्हणजे कसं तुम्हालाही बरं वाटेल. आणि मग ती मुमेंट्स आठवायला सांगते. मग त्या सगळ्या मुमेंट्स आता तो आठवत असतो आणि त्याच वेळेला त्याच्या आता लक्षात येतं की बापरे, म्हणजे आपण ताईसोबत खूप छान छान मुमेंट्स घालवलेले आहेत. म्हणजेच तिला आता देवळात घेऊन जाण्यापासून ती त्याच्यावर हक्क सांगेपर्यंत ह्या सगळ्या मुमेंट्स आता अर्णवला आठवतात. आणि मग काय, अर्णवला जेव्हा ह्या सगळ्या मुमेंट्स आठवतात तेव्हा अर्णव हसत असतो, त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की बघितलं का, तुम्हाला बरं वाटलं ना, खरं खरं सांगा बरं वाटलं ना. मग आता अर्णवही म्हणतो की हो, मला खूप बरं वाटलं. मग ईश्वरी म्हणते मग झालं तर, तुमचं बॉन्ड इतकं छान आहे ना की ते कधीही दोघंही जण तुम्ही एकमेकांपासून वेगळे होणारच नाही, तुम्ही कायम एकत्रच राहाल हे मला माहिती आहे, असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगू लागते. अर्णवही खूप जास्त खुश झालेला असतो. अर्णव म्हणतो की तू म्हणतेस तसंच होऊ दे, कारण ताईची आठवण मला खूप येते. ताईने आता जेवण केलं असेल का, असा विचार देखील तिच्या मनामध्ये सारखा येत असतो. ईश्वरी मात्र त्याला सगळ्या ह्याच्यामध्ये मदत करत असते. तर ईश्वरीला सुद्धा अर्णवला अशी साथ देताना बरं वाटत असतं आणि अर्णव थोडा का होईना रिलॅक्स झाला आहे हे बघून ती सुद्धा रिलॅक्स झालेली असते. दुसरीकडे आता सगळी कामं जी आहेत ते तू करू नकोस, मीही तुला मदत करतोय. बायको असं करू नकोस, आता तू 2 जीवांची आहेस. अहो जमतात की मला, जेवढी जमतात ना तेवढी कामं मी करतेस की, असेही आता अंजली म्हणत असते. हो बायको मला कळतं आहे, पण एक्स्ट्रा काहीच कामं करू नकोस जेणेकरून तुला या सगळ्याचा त्रास होईल. मी इकडची भांडी करतो, जेवणाचं पण मी केलंच असतं की. नको नको मी करते ना हो जेवणाचं, थांबा. तेवढ्यातच ना रियाचा फोन आलेला असतो. तर अंजलीच उचलायला जात असते, पण राकेश म्हणतो की थांब ना, माझा फोन आहे ना, मी उचलतो. आणि असं बोलून तो फोन उचलतो आणि बाहेर जातो. बाहेर जाऊन त्या रियासोबत बोलत असतो. रियाला म्हणत असतो की तू फोन नाही केलास, रात्र झाली आहे, अजून पण तू आला नाही आहेस. त्यावर तो म्हणतो की तुलाच फोन करणार होतो, खोटं बोलू नकोस. अगं रिया तुझी शपथ सांगतो, तुलाच कॉल करणार होतो, असं खोटं आता तो रियाला बोलत असतो. रिया म्हणते बरं ठीक आहे, लवकर ये, मी तुझी वाट बघते, आत्ताच्या आत्ता निघ आणि ये, नाहीतर माहिती आहे ना तुला. त्यावर तो म्हणतो की हो हो येतो मी. आणि असं बोलून आता लगेचच तो आता फोन ठेवून देतो. जेव्हा तो फोन ठेवतो तेव्हा आता त्याला कळत नसतं की अंजलीला तर आता उल्लू बनवून आपल्याला जावं लागेल, कारण ऐन वेळेला ह्याच मुलीने आपल्याला पैसे दिले आहेत. हे आपलं ATM मशीन आहे, जेव्हा हवी तेव्हा आपण हिच्याकडनं पैसे मागू शकतो. आणि म्हणूनच ना आता तो अंजलीकडे जातो आणि म्हणतो की जरा अर्जंट एक केस आली आहे डोमेस्टिक व्हायलन्सची. त्या बाईला तिचा नवरा खूप जास्त त्रास देतोय आणि ना ती प्रेग्नंट आहे आणि तिच्याकडे पैसे नाहीत वकिली करायला, म्हणून NGOमधनं मला कॉल आला होता, त्यामुळेच ना मला जावं लागणार आहे अर्जंटमध्ये. त्यावर आता अंजली म्हणते की बरं ठीक आहे. मग आता राकेश तिला म्हणतो की मला यायला उशीर होईल, पण तुला जर भूक लागली तर तू जेवून घे आणि झोपून सुद्धा घे, मी आल्यावर दार वाजवेल, असं देखील तो आता म्हणतो. त्यावर अंजली म्हणते की बरं ठीक आहे, या लवकर. आणि असं बोलून ती आता त्याला बाय बाय वगैरे करते. मग तोही आता तिकडनं जात असतो. जेव्हा आता तो तिकडनं जातो ना तेव्हा मात्र अंजली विचार करते की हे कसे आहेत ना, किती चांगले आहेत, अक्षरशः फुकटमध्ये सुद्धा लोकांना मदत करतात, प्रत्येकाच्या मदतीला धावून जातात. आणि माझ्या अर्णवने त्याच्यावर किती आरोप केले, त्यानंतर ती फोडणी वगैरे देते. पण जेव्हा ना ती फोडणी देते ना तेव्हा मात्र आता तिला एकदम असा ठसका लागतो आणि तिला तेही जमत नाही, कारण ती आता प्रेग्नंट आहे. फोडणीचे वासही तिला सहन होत नसतात आणि त्यामुळेच ना ती आता गप्प बसते. आणि त्यानंतर इकडे दुसरीकडे पाहायला मिळतं सगळीजणं डायनिंग टेबलवर बसलेली आहेत जेवणासाठी. पण आता अर्णवला काही जेवण जात नसतं. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर असं काय करताय, जेव्हा ना ताई जेवली नसेल, मला माहिती आहे, ताई जेवली असेल तरच मी जेवणार आहे, असं देखील तो म्हणत असतो. अरे पण तू आता तिला फोन केलास तर ती काही कॉल रिसीव करणार आहे का, नाही करणार ना, हे विसरतोयस का तू. त्यावर आता मामा बोलत असतो हे सगळं काही. तर अर्णव म्हणतो की थांब, मी आताच कॉल करून बघतो. आणि असं बोलून आता त्याने कॉल केलेला असतो. पण इकडे असणारी ही अंजली त्याचा कॉल रिसीव करत नाही, कारण तिला आता त्याच्यासोबत काही बोलायचं नसतं आणि म्हणूनच ती आता कॉल रिसीव वगैरे करत नसते, ती कॉल कट करते. जेव्हा आता ती कॉल कट करते ना तेव्हा मात्र अंजली तिथे जाऊन बसते. तेवढ्यातच अंजलीच्या फोनवर आता फोनही आलेला असतो. आजीला अर्णवने सांगितलेलं असतं की निदान तू तरी फोन कर.
आजीने अंजलीला कॉल केलेला असतो तर ती म्हणते की आजीचा कॉल आला आहे. तर आता ती कॉल रिसीव करते. जेव्हा ती कॉल रिसीव करते ना तेव्हा मात्र आता आजी तिला म्हणत असते की बोल ना काय झालं आहे. त्यावर आजीला ती सांगत असते की मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात सगळे. तर आजीही म्हणते की आम्ही ठीक आहोत, तू जेवलीस का. तर आजीला ती म्हणते की हो जेवले. काय बनवलं होतंस आज जेवण असंही विचारलं जातं. तर त्यावरती सांगते की आज ना मी कढी केली होती, भात केला होता, त्याचसोबत पुरी भाजी खीर ह्या सगळ्याचा बेत केला होता असं देखील ती खोटं सांगू लागते. जेव्हा आता हे सगळं ती खोटं सांगते ना तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी विचारते की ताई कशा आहात, बाकी सगळं ठीक आहे ना, तुमचा आजचा सगळा दिवस घर आवरण्यातच गेला असेल बरोबर ना. त्यावर अंजली काहीच बोलत नाही, कारण अंजलीला आता बिलकुलही बोलायचंच नसतं ईश्वरीसोबत, म्हणून ती तोंडात एकही शब्द बाहेर काढत नाही. त्यानंतर आता इकडे अर्णवला कळते की आपली ताई जी आहे ती जेवलेली वगैरे नाही आहे, उगाचच ती खोटं बोलत आहे. मग आता अर्णव फोन स्पीकरवर असतो तेव्हा तो बोलतो की ताई खरं सांग, तू जेवली नाही आहेस ना. तेव्हाच ना आता ती म्हणत असते की तुला काय करायचं आहे, मी जेवू अथवा न जेवू. पण आता तिला तो म्हणत असतो की मला माहिती आहे की तुला कढीचा त्रास होतो, त्याच्यामुळे तू कढी वगैरे काहीच खाल्लेली नाही आहेस. तू सांगताना उगाचच सांगतेस की तू कढी भात वगैरे खाल्ला आहेस. मला माहिती आहे ना तू या सगळ्या गोष्टी केलेल्या नाही आहेत असं देखील आता तो तिला म्हणत असतो. जेव्हा हे सगळं काही तो बोलतो ना तेव्हा कुठे जाऊन आता इथे अंजलीला रडू येतं. पण अंजली तोंडातनं एकही शब्द बाहेर काढत नाही. ती आता शांत राहते आणि त्यानंतर अंजली इकडे तिकडे पाहत असते. त्यानंतर ती फोन कट करते. अर्णव म्हणतो की ताईनं काही खाल्लं नाही आहे, त्यामुळे मीही काही खाणार नाही असं त्याचं आता फिक्स झालेलं असतं. मग त्याच वेळेला आता अर्णवला म्हटलं जातं की तू आता काय करणार आहेस. त्यावर अर्णव म्हणतो की मला आता काही माहीत नाही, माझ्यासाठी ना फक्त आणि फक्त इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे ताई, आणि मला ताईकडे जावंच लागणार आहे. पण तुम्ही तिथे गेल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का असं वाटतंय का, उलट अजून प्रॉब्लेम वाढतील, त्यापेक्षा नको, तुम्ही इथेच थांबा असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगत असते. पण अर्णव म्हणतो मग काय करायचं, ताई जेवणार नाही ना तोपर्यंत मी जेवणार नाही आहे. मग ईश्वरी म्हणते की थांबा जरा, एक आपण आयडिया करूया. वॉचमॅन काकांना ईश्वरी अर्जंटमध्ये घरी बोलवून घेते. वॉचमॅन काका आता तिथे हजर असतात, कारण बाहेरच ते ड्युटी करत असतात. वॉचमॅन काका जेव्हा तिथे येतात ना तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणत असते की थांबा जरा 2 मिनटं आता बघा. त्याच वेळेला वॉचमॅन काकांना ईश्वरी म्हणत असते की तुमच्या घरी काही स्वयंपाक केला असेल ना दादा, प्लीज जरा अंजलीताईंना द्यायला सांगता का तुमच्या वाईफला. वॉचमॅन काका फोन लावतात आणि मग ते आपल्या बायकोला सांगतात की अगं बायको, एक जरा काम होतं, अंजलीताईंना जरा जेवण देऊन देतेस का. त्यावर नाही ना, मी माशाचं कालवण घेऊन गेले होते पण त्यांना ते नको आहे, ते नाही म्हणाल्या. आणि मग काय, त्यांनी मला हेही सांगितलं की काहीच नको आहे. मग मी काय विचार केला की थोडं थांबा, आणि त्यानंतर मात्र फोडणीचा वासही सहन नाही होते, हेही आता कळलेलं असतं. आणि एवढा सगळा त्रास त्यांना होतोय, बापरे. आता काय करायचं. अंजलीच्याबद्दल या सगळ्या गोष्टी जेव्हा समजतात तेव्हा आता फोन ठेवला जातो आणि मग बायकोला तो म्हणतो की ठीक आहे बघतो मी काय ते. ईश्वरीला तो सांगतो की अहो त्यांना फोडणीचाही त्रास होतोय, त्याच्यामुळे आज त्यांनी बहुतेक जेवणच बनवलं नाही आहे. मग अंजलीला जेवण तर द्यायला हवं. त्यामुळे ईश्वरीच्या डोक्यामध्ये भन्नाट अशी आयडिया येते. ईश्वरी म्हणत असते इतकंच ना, मी आता माझ्या घरातून इथून डबा देते, पण तुम्ही घेऊन जाताना असं सांगू नका की तुम्ही ते स्वतः इकडनं आणलेलं आहे. तुम्ही सांगा की तू इथेच घरगुती एक खानावळ आहे तिथून तुम्ही हे आणलेलं आहे असं सांगा. तर दुसरीकडे आजीला टेन्शन आलेलं असतं. आजी आता मामाला बोलत असते की काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला अंजलीला लवकरात लवकर घरी घेऊन यायलाच लागणार आहे. हे जर असेच हाल होत राहिले तर ती खाणार तरी काय. त्यानंतर ईश्वरी डबा वगैरे भरून देते. त्यानंतर अर्णवला ती म्हणते की आता तुम्ही जेवून घ्या. आता ईश्वरी म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना अंजलीताई आता जेवतील, आता काहीच टेन्शन नाही आहे. आणि त्यानंतर आता ती जेवायला वगैरे सांगत असते. मग तेव्हा कुठे जाऊन अर्णव जेवायला तयार होतो. तर दुसरीकडे मात्र त्याच्या मनामध्ये सारखं हेच असतं की काय झालं असेल, हो झालं असेल ना काम. मग अंजली इथे भूक लागलेली असते. मग ती विचार करते ऑर्डर करू का बाहेरून, पण ते पण कसं असेल, त्याच्याने पण मला जास्त त्रास झाला तर. भूक तर खूप लागली आहे आणि आता काय करू काही समजत नाही आहे. या सगळा विचार करूनच ना आता टेन्शन आलेलं असतं. मग काय करायचं. मग ती तिकडेच फेऱ्या मारत असते घरामध्ये. आणि तेवढ्यातच ना आता तिला वॉचमॅन काका येतात आणि तिला डबा देतात आणि म्हणतात की हा घ्या डब्बा, इथेच एक जवळ खानावळ आहे तिथून तुमच्यासाठी डब्बा आणला आहे. बरं झालं काका तुम्ही आणलं, मला खूप जास्त भूक लागली होती असं देखील ती आता म्हणत असते. जेव्हा हे सगळं काही ती बोलते ना तेव्हा मात्र आता
अंजली म्हणत असते की मी खाऊन घेते डब्बा थँक्यू. आणि त्यानंतर अंजली खायला बसते. अंजली बघते तर डाळ भात भाजी सगळं काही असतं आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की बापरे, हे सगळं काही आपल्याला भेटलं तर आहे, पण जेव्हा ती पहिलाच घास खाते ना, तेव्हा आता तिच्या लक्षात येतं की पहिलाच घास खाल्ल्यानंतर की ही चव ना अंजलीच्या हातची आहे नाही. जिथे माझ्या नवऱ्याचा अपमान झाला आहे ना, तिथलं मी काहीसुद्धा खाणार नाही आहे. काही झालं तरीसुद्धा जिथे माझ्या नवऱ्याला मान नाही तिथलं घरचं जेवण मला नको आहे हे ईश्वरीने केले, त्यामुळे मी काही खाणार नाही आहे असं तिने आता ठरवलेलं असतं. दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव हे बेडरूममध्ये असतात. त्याच वेळेला अर्णव पूर्ण बेड वगैरे सेट करत असतो. तर ईश्वरी म्हणत असते की काय झालं अर्णव सर, काही टेन्शन आहे का? ईश्वरीला तो म्हणतो की ताईनं काही खाल्लं असेल का, तेच मला समजत नाही आहे. खाल्लं असेल ना ताईंनी, कशाला एवढा विचार करताय? कारण वॉचमॅन काकांना मी फोन केला होता, त्या डब्बा घेऊन ते बरोबर तिथपर्यंत पोचले होते. मग आता त्यांनी दार लावून घेतला आहे म्हटल्यावर वॉचमॅन काकांनी परत दार ठोठावला नाही, कारण त्यांना असं वाटलं की अंजलीताई झोपल्या असतील तर उगाच त्रास नको ना, म्हणूनच त्यांनी दार ठोकला नाही आहे. पण त्या नक्कीच त्यांनी खाल्लं असेल हे तर मला माहिती आहे असं देखील ईश्वरी म्हणते. मग दुसरीकडे अर्णवने आता खाली हंतरून घातलेलं असतं झोपायला. ईश्वरी म्हणते की हे काय करताय? तर अर्णव म्हणतो की माझी ताईसुद्धा खाली झोपत असेल, मग मी का वरती झोपू, म्हणून मीही खाली झोपणार आहे आजपासून. मग हे सगळं बघून ईश्वरी तर चकितच होते. तर दुसरीकडे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जे स्केच काढायचं असतं ते स्केच वगैरे काढून सुप्रिया घेते आणि परफेक्ट असं वल्लरीचं स्केच तयार होतं. खरं तर तिने मुद्दामूनच आपल्या किचनमध्येच त्या माणसाला बोलवलेलं असतं जो स्केच काढणारा असतो, आणि तो स्केच काढून आता देतो. आणि जेव्हा हे स्केच काढलं जातं तेव्हा आता सुप्रिया खुश होते आणि म्हणते हे स्केच जर मी आता इशूला दाखवलं तर या बाईला शोधणं खूप जास्त सोपं होईल, आणि त्याचसोबत आता हे स्केच पोलीस स्टेशनला दिलंसुद्धा तरी आपल्याला ती बाई भेटेल. आणि इशूला ती फोन करून याबद्दल सांगते. इशूने फोन स्पीकरला टाकलेला असतो आणि तू म्हटलं होतंस नाही का, ते आपल्या पत्रकार मित्रांकडनं करून घ्यायचं आहे, त्यांच्याकडनं मी स्केच काढून घेतलं आहे आणि हुबेहूब स्केच आलं आहे. आता आपल्याला ना त्या बाईला पकडता येईल. ही गोष्ट सुप्रियाकडून आता वल्लरीला कळलेली असते, त्यामुळे वल्लरीला धक्का बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हाईप करा.